हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस केंद्र सरकारची परवानगी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय. कांदा निर्यातीचा निर्णय हे सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दल रोष. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रतिक्रिया. कांदा निर्यातीला परवानगी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार. सर्वाधिक लाभ महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मिळणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणं हे वैयक्तिक शरद पवारांसाठी धोक्याचं. शरद पवारांच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांकडून प्रत्युत्तर. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी मैदानात. मोदींची आज कोल्हापूरमधील तपोवन मैदानामध्ये सभा. शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदींचा कोल्हापूर दौरा. शिवरायांच्या गादी विरोधामधील प्रचार जनता विसरणार नाही. राऊतांचा हल्लाबोल. कोल्हापूरमध्ये मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून टीझर जारी. भीती गादीची म्हणून सभा मोदींची. टीझरमध्ये उल्लेख. महाविकास आघाडीकडून महायुतीला डिवचण्याचा प्रयत्न. शाहू महाराजांचा उमेदवारी अर्ज भरण्यास महाविकास आघाडीचा एकही नेता आला नाही. हा शाहू महाराजांचा अपमानच. संजय मंडलिक यांचा महाविकास आघाडीवर निशाणा. ईडीचा स्पीड वाढवा. समोरचा आपल्यात आला पाहिजे किंवा घाबरून गेला पाहिजे. सदाभाऊ खोत यांचं धक्कादायक विधान. भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल. मी शब्दाचा पक्का, इतरांसारखं खोटं बोलत नाही. सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची खोचक टीका. शिवसंग्राम लोकसभा निवडणुकीमध्ये तटस्थ राहणार. विधानसभेच्या 12 जागा लढवणार. प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांची माहिती. नसीम खान यांच्याकडून काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा. अल्पसंख्याकांना उमेदवारी न दिल्यामुळे नसीम खान काँग्रेसवर नाराज. एमआयएमकडून नसीम खान यांना लोकसभेची ऑफर. नसीम खान आणि माझ्या कुटुंबाचे चांगले संबंध. मोठे भाऊ म्हणून ते माझ्या मागे उभे राहतील. नसीम खान यांच्या भेटीनंतर वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.